कोकणातल्या हापूसच्या मागे असलेलं शुक्ल काष्ट काही थांबत नाही आहे. अर्थात अगदी नोव्हेंबरपर्यंत पाऊस लांबला आणि त्यानंतर कोकणातल्या हापूस उत्पादक शेतकरी चिंतेत पडला. आणि अर्थात त्या एक गोष्ट समाधानाची घडली, ती म्हणजे थंडीचं प्रमाण जे आहे ते समाधानकारक सुरू झालं आणि परिणामी यंदा हापूस चांगला मिळेल अशी आशा होती. पण आत्ताच्या घडीला म्हणजे साधारणपणे जानेवारीच्या एंडला शेतकरी मात्र वेगळ्याच चिंतेत आहे. त्याचं म्हणणं, जरी मोहर आला तरी आम्हाला फळं किती हाताशी मिळतील हे सांगता येत नाही आहे. माझ्यासोबत इथले शेतकरी आहेत ज्यांच्या जे हापूस उत्पादक आहेत आणि त्यांच्या बागा देखील आहेत. अनेक वर्षांपासून तुम्ही हे सगळं हापूस उत्पादन घेताय, शेतकरी म्हणून काम करताय. काय म्हणणं आहे यंदाच्या ह्या परिस्थितीबद्दलचं? कारण की तुम्ही म्हणताय की समाधानकारक काही चित्र नाही आहे. नाही, समाधानकारक चित्र नाही म्हणण्यामागे आम्ही आता वस्तुस्थिती आहे की नाही ही तुम्ही पाहू शकता. जर झाडं पाहिलीत तर झाडांवर जवळजवळ 80 ते 90% फ्लॉवरिंग झालं थंडीमुळे. अगदी 5 डिसेंबरला 4 डिसेंबरपर्यंत पाऊस होता, नोव्हेंबरपर्यंत पाऊस होता. नोव्हेंबरला पाऊस गेल्यानंतर आम्ही फवारण्या चालू झाल्या, फ्लॉवरिंग पण सुरू झालं होतं. एवढं प्रचंड प्रमाणात फ्लॉवरिंग होतं की मध्यंतरीच्या काळात सर्व ठिकाणी एकाच वेळी आंबा होईल आणि 30-40 दिवसच सीझन होईल, पण तर खूप प्रचंड प्रमाणात होईल असे आम्ही आशावादी होतो. पहिल्या 15 दिवसानंतर किंवा आणखीन 15 दिवसानंतर जेव्हा फुलोरा स्टेजला झाडं आलीत तेव्हा त्याच्यामध्ये सेटिंग थोडीफार म्हणजे अगदी छोट्या प्रमाणात, म्हणजे कणीस सेटिंग जी एकदम वरीच्या आकाराची किंवा साबुदाण्याच्या आकाराची अशी दिसायच पण लागली होती. पण नंतर अतिथंडीमुळे काही झालं त्याचं आम्हाला कळतच नाही, कारण एवढ्या वर्षात अशी परिस्थिती कधी आलेली नाही. कारण फ्लॉवरिंग झालं पण सेटिंगच नाही झाली. आत्ता काय परिस्थिती आहे की आम्ही 4-5 हात मारून पीक वाचवण्याचा प्रयत्न केला, पण कुठेतरी एखाद्या झाडावर, ज्या झाडावर 10 ते 12-15 पेटी व्हायला पाहिजे त्याच्यावर कुठेतरी अर्धा डझन आंबे, 1 डझन आंबे अशी स्थिती आहे. आणि बऱ्याचशा प्रमाणात मोहर वाळून गेला आहे आणि ते आम्ही कीटकांपासून वापरलं. बागा आम्ही स्वच्छ ठेवल्या, तुडतुडे मारले, थ्रिप्स मारले, किडी मारण्या, बुरशीनाशकांची चांगल्या फवारण्या केला, खर्च आम्ही माफ केले. आणि आत्ता जो पहिली जी फ्लॉवरिंग होती ती का गळाली, ती सेटिंग करवंदा एवढी, साबुदाणा एवढी झाल्यानंतर जी काय गळून गेली त्याचं आम्हाला काही मार्गदर्शनच नाही समजत आहे. आणि कृषी विभागाने तर आम्हाला कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन नाही केलं आहे की आम्ही काही शास्त्रज्ञ नाही, पण जेव्हा कृषी विभाग किंवा विद्यापीठं ह्याच्यातले आम्हाला मार्गदर्शन करतील की हे अतिथंडीमुळे झालं की ग्लोबल उष्णता तर वाढलेलीच नव्हती, ढगाळ वातावरण आधेमध्ये होतं. पण दरवर्षी कसं असायचं, ढगाळ वातावरण जरी असं आम्ही कीटक मारले तरी मध्ये 2-4 दिवस डिसेंबरमध्ये, ऑक्टोबरमध्ये, नोव्हेंबरमध्ये, जानेवारीमध्ये अशी 5-10 दिवसाची थंडी कमी होऊन उष्णता वाढत होती. त्या उष्णतेमुळे कैरीची जी सेटिंग असतं ते टेम्परेचर जेव्हा वाढतं तेव्हा बऱ्याचशा प्रमाणात, मोठ्या प्रमाणात कैरी वाढत जाते. आता काय झालं, सुरुवातीपासून आत्तापर्यंत आज जरी बघितलं तरी थंडी आहे. आणि आत्ता तर म्हणजे आपण जेव्हा बातम्यातनं पाहतो किंवा जे काय हवामानाचे अंदाज सांगले जातात, त्या हवामानाच्या अंदाजामध्ये काय सांगले जातात की अजून फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत थंडी राहणार आहे. आणि आत्ता त्या थंडीचा असा परिणाम झाला आहे की पहिली जी कणी सेटिंग होती, जी शेंड्याकडे होती, जी आम्हाला पण अपेक्षा नव्हती, पण आमचं काय म्हणणं होतं त्याच्यातली एखाद दुसरी राहील आणि पीक म्हणजे मध्यम तरी होईल. पण आता एवढं पीक देशोधडीला गेलं आहे की आम्ही त्याच्यातनं वाचू किंवा नाही हे सांगू शकत नाही. आणि आता जर तुम्ही पाहिलात, जर बागेतनं प्रत्येक मोहराचं जर निरीक्षण केलं तर काड्या झालेल्या आहेत, बऱ्याचशा प्रमाणे गळून झालेल्या आहे. कुठेतरी 1 डझन 2 डझन आंबा, सुपारी एवढा एखाद्या झाडावर आहे. काही झाडं तर पूर्णपणे फेल गेलेत. आणि आत्ता पण तुडतुड्याचा आणि थ्रिप्सचा प्रादुर्भाव चालू आहेच, त्याच्यावर आम्ही फवारण्या करतो आहे. पण ते फवारण्या कशासाठी करतो आहे की आत्ता जो रिफ्लॉवरिंगचा नवीन मोहर येतो आहे त्याच्यावर येणारे तुडतुडे किंवा थ्रिप्स आहे ह्यांच्यापासून जर वाचवले नाही तर ते तुडतुड्याची विष्ठा पुन्हा ते जे काही किरकोळ 1 डझन 2 डझन फळं आहेत ती त्यांच्यावर जर पडली नाही, ते काळ्या प्रमाणात झाले तर मार्केटमध्ये त्याला व्हॅल्यू नाही राहणार. त्यामुळे आम्हाला आम्ही आशावादी राहतो आहे की जर माल खूप कमी झाला तर प्रचंड प्रमाणात त्याचा पैसा येईल, हे आशावादी आहे. पण एकंदर जर पूर्ण सीझन पाहिलं असतं तर ह्यावर्षी कोणी आंबासुद्धा खाल्ला नसतं. मार्केटमध्ये पण सांगितलं असतं की साहेब मार्केटला गिराहकच नाही. आणि कॅनिंगवाल्यांनी तर सांगितलं असतं की साहेब माझ्याकडे आंबा ठेवायला जागा नाही, माझ्याकडे मी आंब्याचं हे करू शकतो, म्हणजे रस वगैरे काढून ते तुम्हाला मार्केटपर्यंत पोचवू शकतो, पण माझ्याकडे जी जागा उपलब्ध पाहिजे ती उपलब्ध नाही, त्याच्यामुळे मी तुमचा आंबा नाही घेऊ शकत, अशी स्थिती होणार होती. कधी सुरुवातीला जेव्हा फ्लॉवरिंग आलं त्यावेळची अशी स्थिती होती की आम्हाला काय रेट मिळेल, आम्ही किती खर्च करायची ही पण भीती होती. पण आम्ही खर्च करत राहिलो की जर
कमी जास्त जरी आंबा झाला तरी आमचे पैसे झाले पाहिजे. पण आत्ता आमच्या झाडावर आंबाच दिसत नाही आणि रिफ्लॉवरिंग एवढ्या प्रमाणात आहे काही भागात. पण रिफ्लॉवरिंगला तुम्ही जर खालचा भाग बघितला, जर गारव्याचा बघितलं तर त्याला रिफ्लॉवरिंग नाही आहे. रिफ्लॉवरिंग आहे जो टॉपचा भाग आहे, ज्याला कनी सेटिंग होती त्यालाच आहे. आणि जे आता ती कनी सेटिंग रिफ्लॉवरिंगमध्ये पूर्णपणे गळून गेली. आता तुम्ही जर बघितलं तर हे देठ बघितलं ना, तर हे बघितलं ना पूर्णपणे असे एक तर म्हणजे फक्त देठच राहिले. आणि आता त्याच्या पाठोमागून रिफ्लॉवरिंग येतं. त्याच्यामुळे अजून देखील आम्हाला 4 ते 5 फवारण्या कराव्या लागतील ती रिफ्लॉवरिंग वाचवण्यासाठी. आणि मागच्या आंब्यामध्ये काय होईल का, आम्ही आशावादी आहोत की आपण त्याच्यावर खर्च करूया आणि मागून काय आंबा झाला तर होईल ह्याच्यासाठी. पण अजून पण त्याला 3-4 महिने जाणार आहेत. बरं, मला सांगा भवितव्य काय वाटतं तुम्हाला? म्हणजे तुम्ही अनेक वर्षांपासून ह्या बागायती किंवा हापूस उत्पादक म्हणजे तुमचं मी म्हणेन जन्मापासून तुम्ही आत्तापर्यंत ह्याच गोष्टी करत आला. तुमच्या अनुभवावरती मी तुम्हाला विचारतो हा प्रश्न. नाही साहेब, काय माहिती आहे काय, ह्या वर्षीचं भवितव्य आम्हाला कठीण वाटतं आहे. पण आमच्यापेक्षा आहे ना, आम्ही म्हणतो की जे आमचे दापोली कृषी विद्यापीठातले शास्त्रज्ञ आहेत किंवा कृषी विभागातले अधिकारी आहेत, त्यांच्याकडनं याबाबत तुम्ही जर माहिती घेतली तर खूप बरं होईल. आम्हाला ह्याच्यात काही समजतच नाही. आम्ही फक्त प्रयत्न करत राहिलो. पण जे काही नॅचरली ॲक्च्युली प्रॉब्लेम, किती टेम्परेचर झाल्यामुळे तो गळ झाली आहे किंवा थंडी किती आर्द्रता राहिली किंवा थंडीचं जास्त प्रमाण झालं का, हे सगळं मार्गदर्शन आम्हाला कृषी विभागाकडनं मिळालं पाहिजे. तुम्हाला नेमकं शासन म्हणजे मी म्हणतो कृषी विभाग, शासन किंवा मग आपण असं म्हटलं की दापोली कृषी विद्यापीठ म्हणजे कोकणातच असल्यामुळे आपण ती एक अपेक्षा दापोली किंवा वेंगुर्ला. सो काय अपेक्षा आहे त्यांच्याकडनं नेमकी तुम्हाला? त्यांच्याकडनं ही जी आत्ता माझं तर काही आमचे जे SDO रत्नागिरीतले वगैरे आहेत, सदा फुले वगैरे किंवा विनोद हेगडे साहेब, यांच्याकडे मी मेसेज केला होता 12 जानेवारीला की सेटिंग होत नाही आहे. तर काय ह्याचं कारण काय, पण त्यांनी त्याच्याकडनं मला काहीच उत्तरं दिलं नाही. काल हेगडे साहेबांबरोबर माझी बोलणी झाली. हेगडे साहेब बोललं मी येतो किंवा मी येतो. पण काय झालं आहे की गव्हर्नमेंटने इलेक्शन असल्यामुळे ते जे कृषी विभागातले अधिकारी आहेत हेगडे साहेब वगैरे, ह्यांना ते इलेक्शनचं काम दिलं आहे. त्यामुळे ते कसे भर सीझनला अडकून गेले आहेत इलेक्शनमध्ये. त्यामुळे ते आम्हाला मार्गदर्शन करायला काही पोचू शकत नाही. पण विद्यापीठं जी आहेत, वेंगुर्ला विद्यापीठ किंवा दापोला विद्यापीठ आहे, ह्यांनी हा जो काय नुकसान झालेलं आहे, ही सेटिंग काय झालेलं आहे, एवढं फ्लॉवरिंग होऊन सुद्धा, जो 90% फ्लॉवरिंग होऊन सुद्धा 5-10% सुद्धा आंबा शिल्लक नाही आहे, ह्याच्यावर मार्गदर्शन करणं खूप गरजेचं आहे. तर ही आहे यंदाची हापूस उत्पादक शेतकऱ्यांची आपण म्हणूया व्यथा. कारण की सुरुवातीला जो मोहर आला म्हणजे पाऊस नोव्हेंबरपर्यंत लांबल्यानंतर देखील किंवा थंडी जी पडली, त्यामुळे अशी एक आशा होती की आंबा यंदा चांगला असेल. मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये किंवा बातम्यांमध्ये देखील हीच परिस्थिती मांडली गेली. पण जसे जसे दिवस पुढे गेले, थंडीचा कडाका वाढत गेला कोकणातल्या, त्यानुसार ही परिस्थिती जी आहे ती पूर्णपणे बदललेली आहे. आणि एकंदरीत या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आमचं भवितव्य आता आम्हाला म्हणजे यंदाचं जे हापूस आहे ते अंधकारमय दिसतंय असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, ABP माझा, रत्नागिरी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.